इथं सकाळी ना तांदूळ स्वच्छ असे धुवून वाळवले होते, तर ते दळायचं काम चालू होतं. आणि नंतर बाहेर गेलो होतो, थोडंसं कवर वगैरे मोबाईलचे घ्यायचे होते, पण काय मला घेतलाच नाही, ह्यांनाच फक्त घेतला. मला काय एक पण कुठला पसंत पडेना. जे पहिले आहेत माझे तसेच सगळे अजून पण होते, काय नवीन आलेलेच नव्हते. त्यामुळं बघितलं आणि फक्त आलो मग. आणि थोडंसं बाहेर अजून काम होतं, काय काय थोडं घ्यायचं होतं, ते घेतलं आणि नंतर घरी आलो. आणि परत ना जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळचे भाजीला जायचं होतं, तर ऊन खूप असल्यामुळं ना वेळच होतोय जायला. आणि इथं चाललो होतो आम्ही भाजी आणण्यासाठी. आणि उन्हाळ्यामुळं ना गाडीमध्ये ना चाकामध्ये हवा सारखी जाते, म्हणून ह्याने हवा आहे का नाही चेक करत होते. गाडी चार्जिंग चालू होतं, चार्जिंगचं बंद केलं आणि नंतर मग हवा आहे का नाही चेक करून गेलो आम्ही परत भाजी आणायला. ती लावे मिठाच्या पाण्यात ठेवायला लागते. आवडलं तुला? आणू खा द्राक्षे. धार लावायची पद्धत बघा घरच्या घरी. आणू बस कर आता. सर्दी झाली ना अगोदरच. तर ह्यांचे स्पेशल कांदा भजी करायचं चालू आहे आता. कोण म्हणलेलं? मी नव्हतं बाई म्हटलं, मला काही इच्छा नव्हती. का तर आता अजून करायचंच आहेत ना 2-3 दिवसानं, म्हणून म्हटलं होतं कशाला. ते लांबडा कांदा चिरला आणि त्यात मीठ आणि त्यात बेसन पीठ टाकायचंय. त्यात ओवा टाकायचाय. आणि तांदूळ बसली बघत आहे ना, तुला येते का? आणि तिखट आणि यात कॉर्नफ्लॉवर टाकायचंय. आता आपण यात हळद टाकणार आहोत. आणि सांगते सोडा टाकायचाय म्हणून. ह्याला मिक्स करून घ्यायचंय. काय करायचंय? आणि काय करणार आहे आपण? तू खाणार का? कसं खाणार? आणि यात थोडं थोडं पाणी टाकून हे हलवून घ्यायचं. पाणी टाकायचं त्यात. पाणी टाकायचं आपण. तर थोडं पाणी टाकून आपण ह्याला मिक्स करून घेतले तर हे तयार झालं. तर यांनी भिजवून दिलंय, आता मला परत करायचंय. आणि मी इकडं सोयाबीन पुलाव करायला लागले, तोपर्यंत यांनी भिजवत होते. आणि बघा कांदा, शेंगदाणे, बटाटे, कोथिंबीर टाकले. राडा सगळा झालाय, तर राडा आवरायचाय. आणि आता यांचे मित्र त्यांनी यायचे, ते 2 जण म्हणजे येणार आहेत. तर आल्यानंतर मग गरम गरम तळायचं म्हणलं भजी. तोपर्यंत म्हणलं भात वगैरे करून ठेवावं. आणि भजी खाल्ल्यामुळं कसं
जास्त केवढे भूक नसते म्हणलं पुलाव आपलं सोयाबीन टाकून लय दिवस झालं केला पण नाही करून मोकळं व्हावं म्हटलं. आणि मगाशी द्राक्ष वगैरे पण खाल्लेले आहेत त्यामुळे इतकीशी भूक नाहीये. तर राडा एवढा झालाय ना दाखवते. असं सगळा राडा झालाय. आता हे आवरायचंय. हा अक्षु म्हणजे मीच आवरणार आहे तू कुठं आवरणार आहे. तर भाजी हे सगळं भरून ठेवलं बरं का. आणि आता भाजी ठेवली नाही का फ्रीज मध्ये. तर इथे ही दोघं जण आली होती यांच्या चालल्या त्या गप्पा. आणि पीठ वगैरे भिजवून ठेवलं होतं म्हणलं आता आल्यानंतरच गरमागरम भजी आपलं तळावेत. म्हणून मग मी तसंच थांबले होते. तोपर्यंत ना सोयाबीन व्हेज पुलाव करून वगैरे मी ठेवला. म्हणलं परत गप्पा मारत बसलो की वेळ होणार म्हणलं. आणि स्वयंपाकी परत करायला वेळ होते म्हणून अगोदरच करून ठेवलेला होता. नंतर छान गरमागरम असं भजी तयार केले. हे सर की उडतंय का मम्मी? इकडे तळलेत ना, इथे तळलेत आणि इथं पीठ आणि इथे चालू आहे बाई हळू. इथं केलं की ते मिरच्या तळल्यात. हा मिरच्यांवर मीठ टाकलं. सर आता मी करते. प्लेट घे. हा खायचं मिरची मिरची खाय पाहिजे भजी बघ मिरची प्लेटला पाहिजे प्लेटला फोटो काढला नाही नाही हाय चांगलं लागतं. तर थोडस ना आता भात खाल्ला का तर केलेला होता म्हणलं उपाशी नको झोपायला. थोडस खाल्लं. भजी खाल्ल्यामुळे पोट कसं गच्च झालं होतं. ती गेलीत आत्ताच आणि ती पण करून आली होती स्वयंपाक. मग म्हणलं आता थोडस खाऊया भात आणि झालं मग मोकळं. आणि आणून पण खाल्ला ना. आणून आधीच आणलेल्या त्यांनी खाऊ आणल्या होत्या तीच खात बसली आहे ना. कॅडबरी लॉलीपॉप आणि काय काय असं अजून काय मी पण नाही बघितलं. काय होतं का राजगृहाचा का शाळेत देतात. हा पौष्टिक असते ना. आणि अनुला सर्दीनं जाम झाले असल्या उन्हाळ्यात. आणि वाफ द्यायची चालू आहे तर वाफ देऊन सुद्धा की नाही जास्त फरक पडेना झालाय बरं का. का तर पंखा वगैरे लावून बसतोय ना. उन्हाळ्यामुळं लावावाच लागतोय पंखा. तर माझा चाललाय अभ्यास करायचा आणि आलूचं चाललंय आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करायला. शिवरात्री सर्वांना.